0 डिग्री तापमानामध्ये व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग हा खडतर कोर्स पूर्ण करण्याची किमया सहिष्णा सोमवंशी या तरुणीने केली आहे। ती जळगाव जिल्ह्याच्या पाचोऱ्याची रहिवाशी आहे। तिने वयाच्या 18व्या वर्षीच हा कोर्स पूर्ण केलाय। त्यामुळे सर्वात कमी वयात हा कोर्स पूर्ण करणारी ती भारतातील पहिली कन्या ठरली आहे। सहिष्णा सचिन सोमवंशी, जळगाव महाराष्ट्रामधून येत्या काही दिवसांमध्ये मी निमास या इन्स्टिट्यूटमध्ये गेली होती। निमास म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग अँड स्पोर्ट्स। निमास आपल्या इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचा आहे। त्या कॅम्पमध्ये आपल्याला विविध प्रकारचे आपल्याला स्पोर्ट्स शिकायला भेटतात। तर ते हे स्पोर्ट्ससाठी आहे की आपल्या माउंटेन रेस्क्यू, हा माउंटेन रेस्क्यूचा कॅम्प आहे की सपोज आपल्या भारतामध्ये काही आपल्याला अडचण आली तर आपण त्याला सक्षम राहायला पाहिजे, म्हणून त्या भारताच्या लोकांसाठी त्यांनी हा कॅम्प बनवला आहे। त्याच्यामध्ये पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग, माउंटेनिंग, बायकिंग आणि व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग। मी चूज केलं व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी राफ्टिंगचे सगळे रेस्क्यू आम्हाला शिकवले की सपोज आपण कोणी रेस्क्यू करायचं तर आपण त्याला कसं रेस्क्यू करायला पाहिजे, सगळं काही त्यांनी आम्हाला शिकवलं। आणि मध्ये प्रॉब्लेम्स आले कारण की मी सगळ्यात कमी वयाची मुलगी त्याच्यामध्ये, भारतातली पहिली मुलगी आणि महाराष्ट्रातली पण पहिली सगळ्यात कमी 18 वर्षाची मुलगी मी होती त्याच्यामध्ये। तर हा खूप मोठा मला अभिमान आहे की मी हा कॅम्प सक्सेसफुली केला, कारण की खूप अडचणी आले, कारण की पाणी खूप थंड राहायचं। एक तर अरुणाचलमध्ये एक क्लायमेट पण खूप थंड राहायचं, त्याच्यामध्ये राहणं, त्याच्यामध्ये स्वतः आपलं सगळं करून घेणं हे खूप मोठं टास्क होतं सगळ्यांसाठी। तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या आर्मीच्या लोकांनी आम्हाला सगळं काही शिकवलं की कसं रेस्क्यू करायचं, राफ्टिंगचं मिनिंग काय, सगळं काही शिकवलं। आणि आपल्या भारतामध्ये जर इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचा कॅम्प आहे, आम्हाला वाटतं की सगळ्यांनीच करायला पाहिजे की आपल्याला काही म्हणजे आपल्याला काही अडचणी आल्या तर आपल्याला सक्षम उभं राहायला हवं। त्यासाठी मला वाटतं की हा कॅम्प सगळ्यांनी करायला पाहिजे। आणि मी इथं हा कॅम्प माझ्या आईवडिलांमुळे, माझ्या आजीबाबांच्या याच्यामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी हा कॅम्प खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला। याचा मी सगळ्यांना खूप धन्यवाद करते। अतिशय कमी वयात हा खडतर प्रवास पूर्ण करून तिने खानदेशाची मानच उंचावली आहे। त्यामुळेच तिच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे।